आपण टेन्स मध्ये आपण प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट टेन्सचे जे सबटाइप्स आहेत ते आपण पाहत आहोत आणि त्यामध्ये आपण प्रेझेंट टेन्सचे जे 4 प्रकार आहेत त्यामध्ये पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिला, त्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पाहिला, त्यालाच आपण इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स म्हणतो आणि त्याच्यानंतर आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स पाहिला। आज आपण चौथा प्रकार पाहणार आहोत, परफेक्ट imperfect present tense. This is the fourth form of the present tense. या परफेक्ट इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्सलाच इम्परफेक्टलाच आपण प्रोग्रेसिव्ह म्हणतो किंवा कंटिन्युअस म्हणतो, लक्षामध्ये ठेवा। आता याच्या पूर्वी आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स पाहिला, त्याच्या पूर्वी आपण इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स पाहिला म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स पाहिला। आता हा चौथा प्रकार या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे। म्हणजे आता या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे काय की चालू पूर्ण वर्तमान काळ किंवा पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ याला म्हणतो आपण। पूर्ण पण आणि अपूर्ण पण आणि वर्तमान काळ। आता अपूर्ण चालू म्हणजेच क्रिया अपूर्ण आहे, चालू आहे। आणि पूर्ण कशामुळे म्हणायचं या ठिकाणी, तर थोडक्यामध्ये आपण एखादं वाक्य आपण या ठिकाणी पाहूया की वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश, हे वाक्य आहे। काय वाक्य आहे? वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश। एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी देतो मी तुम्हाला, वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश। आता हे वाक्य, आता या वाक्याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या। आता तुम्ही इंग्रजी शिकण्याची क्रिया कधी सुरू केलेली तुम्ही सांगा? इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश सब्जेक्ट हा तुम्ही शिकायला कधीपासून सुरू केला? कोणी पहिलीपासून केला असेल, कोणी प्ले ग्रुप नर्सरी पासून केला असेल, कोणी 5वी पासून केला असेल। इंग्लिश सब्जेक्ट हा शिकण्याची जी शिकण्याची प्रक्रिया आहे ती म्हणजे इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश सब्जेक्ट शिकण्याची क्रिया ही तुमची खूप वर्षापूर्वी सुरू झालेली आहे। एक कोणाला 8 वर्ष झाले असतील, कोणाला 10 वर्ष झाले असतील, कोणाला 12 वर्ष झालेले असतील, 1 वर्ष 2 वर्ष कोणाला झालेली असतील समजा। पण ही क्रिया सुरू झाली पाठीमागं भूतकाळामध्ये, खूप वर्षापासून ती क्रिया चालू आणि आजही ती क्रिया चालू इंग्लिश लँग्वेज शिकण्याची। म्हणजे ईच अँड एव्हरी मोमेंटला तीच क्रिया चालू असावी असं नाही, परंतु एखादं पुस्तक वाचायला घेतलंय तुम्ही समजा थोडक्यामध्ये, आणि ते पुस्तक वाचन तुमचं मागच्या 8 दिवसापासून सुरू आहे, 2 दिवसापासून सुरू आहे, महिन्यापासून सुरू आहे आणि हे तुम्हाला तुमच्या बोलण्यातून सांगायचंय किंवा इंग्लिश लँग्वेज मी मागच्या काही वर्षापासून, काही दिवसापासून शिकतोय असं तुम्हाला सांगायचंय आणि आजही ती क्रिया चालू आहे असं तुम्हाला दाखवायचं जर असेल तर अशा वेळेला आपल्याला हा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरावा लागतो। याचा अर्थ असा आहे एखादी क्रिया भूतकाळामध्ये सुरू झालेली आहे आणि ती आजही वर्तमान काळामध्ये चालू आहे, खूप काळापासून, खूप वेळापासून। क्रिया पूर्ण झालेली नाही, संपलेली नाही। ऍक्शन इज गोइंग ऑन, ऍक्शन इज इन कंटिन्युएशन सिन्स लॉंग टिल धिस मोमेंट। आणि अशा वेळेला आपण हा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणतो। परफेक्ट कशामुळे, तर ती क्रिया सुरू होऊन खूप दिवस झालेले आहेत, खूप वेळ झालेला आहे, खूप काळ झालेला आहे म्हणून त्याला परफेक्ट म्हणायचं। आणि इम्परफेक्ट कशामुळे, कंटिन्युअस कशामुळे, प्रोग्रेसिव्ह कशामुळे, तर ती क्रिया आजही चालू आहे हे आपल्याला दाखवायचंय। आणि प्रेझेंट कशामुळे, तर आज वर्तमानात ती क्रिया चालू आहे आणि म्हणून अशा वेळेला आपल्याला परफेक्ट इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स असं म्हणावं लागतं, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ। याचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचंय, लक्षात घ्या। वाक्याची रचना तयार करायची, याच्या पूर्वी आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्सची वाक्य रचना पाहिली। काय आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्सची? यस प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस O/C। त्याच्या पूर्वी आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सची वाक्य रचना पाहिली। यस प्लस टू बी च am is are प्लस V1 प्लस ing प्लस O/C। आता या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला या ठिकाणी वाक्य रचना तयार करायची आहे। स्ट्रक्चर आहे, पहिल्यांदा तर सब्जेक्ट येतच,
मी काय सांगितलं तुम्हाला, याच्यापूर्वी आपण सहाय्यकारी क्रियापदांचे वापर शिकलेले आहेत आणि मग सहाय्यकारी क्रियापदांचे वापर जर तुम्हाला माहित असतील, तुमच्या लक्षामध्ये असतील, तुमच्या डोक्यामध्ये असतील, मेमरीमध्ये तुमच्या असतील, तर तुम्हाला स्ट्रक्चर तयार करायला सोपं जाईल. स्ट्रक्चर पाठ करत बसायची गरज पडणार नाहीये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. आणि मग काय की परफेक्ट साठी सांगा मला कोणती सहाय्यकारी क्रियापद वापरतो आपण, आठवा थोडस. टू बी ची, टू डू ची, टू हॅव ची किंवा मॉडेल्स, याच्यापैकी कोणतं वापरतो हेल्पिंग वर्ब्स, टू हॅव ची वापरतो. आता प्रेझेंट आहे, मग टू हॅव ची प्रेझेंट मधली कोणती, हॅव ऑब्लिक हॅज आहे. आता लक्षात घ्या, परफेक्ट साठी टू हॅव वापरलं, इम्परफेक्ट किंवा कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह साठी कशाची वापरतो आपण, टू बी वापरतो. बरोबर आहे. मग आता प्रेझेंट म्हटल्यानंतर टू बी चं ऍमिलदार असलं पाहिजे. बरोबर आहे. परंतु इथं लक्षात द्या, टू हॅव च्या पुढे नेहमी क्रियापदाचं किती रूप येतं, तिसरं रूप येतं. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तिसऱ्या रूपाला पास्ट पार्टिसिपल म्हणतो. आपल्याला इथे टू हॅव पण घ्यायचंय, टू बी पण घ्यायचंय आणि इम्परफेक्ट या नावासाठी टू बी प्लस V1 प्लस ING हे पण घ्यायचंय. लक्षात घ्या, यांचं कॉम्बिनेशन करायचंय आपल्याला, स्ट्रक्चर तयार करायचंय. आणि मग त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, टू हॅव च्या पुढे तर V3 आलं पाहिजे. मग एक ऑप्शन आपल्या समोर आहे V3 येण्यासाठी, टू बी चं पास्ट पार्टिसिपल घ्यायचं. टू बी चं पास्ट पार्टिसिपल काय आहे या ठिकाणी, बीन आहे, लक्षात ठेवा. मग आता काय झाली वाक्यरचना या ठिकाणी, कशी झाली तयार, लक्षात आलं तुमच्या. परफेक्ट साठी टू हॅव घेतले, प्रेझेंट असल्यामुळे टू हॅव ची प्रेझेंट मधली घेतली. इम्परफेक्ट साठी टू बी घेतलं, त्याच्या पुढे क्रियापदाला ING प्रत्यय लावलाय. परंतु टू हॅव च्या पुढे थर्ड फॉर्म येते म्हणून टू बी चं थर्ड फॉर्म घेतलं, पास्ट पार्टिसिपल बीन घेतला. म्हणजे वाक्यरचना अशी असते, यस प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस O/C. This is the structure of perfect imperfect present tense. परफेक्ट कशामुळे, टू हॅव आल्यामुळे. इम्परफेक्ट कशामुळे, टू बी प्लस V1 प्लस ING आल्यामुळे. प्रेझेंट कशामुळे, टू हॅव ची प्रेझेंट मधली आहेत म्हणून. म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. हे लक्षामध्ये ठेवा विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने स्ट्रक्चर तयार होत असतं परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि मग आता हे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मधलं हे स्ट्रक्चर झाल्यानंतर हे एक्झाम्पल मी या ठिकाणी दिलेलं आहे. वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश. या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आहे, वी आहे. या ठिकाणी हॅव आलेला आहे, टू हॅव चं सहाय्यकारी क्रियापद आहे. वर्तमान काळी आहे, इथं बीन आलेला आहे म्हणजे टू बी आलं इथं. या ठिकाणी टू हॅव आलंय आणि प्लस या ठिकाणी V1 आणि प्लस ING पण आलेला आहे. आणि याला काय म्हणायचं, ऑब्जेक्ट म्हणायचं. लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने ही वाक्य रचना असते आणि अशा पद्धतीने ही वाक्य तयार होतात. आता वाक्याचा बेसिक मीनिंग समजून घ्या. वी लर्न इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकतो. विच टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. वी आर लर्निंग इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकत आहोत. या वाक्याचा मीनिंग असा होतोय, वी आर लर्निंग इंग्लिश म्हणजे या प्रेझेंट मोमेंटला किंवा आज तुम्ही इंग्रजी शिकत आहात, त्याचा मीनिंग तसा होतोय. त्याचा दुसरा वेगळा कुठलाही मीनिंग निघत नाही. वी हॅव लर्न इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकलेली आहे म्हणजे इंग्लिश शिकण्याची क्रिया कंप्लीट झालेली तुमची रिसेंटली इन द प्रेझेंट टेन्स. वी हॅव लर्न इंग्लिश. परंतु वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश याचा अर्थ काय होतो, आम्ही इंग्रजी शिकत आलेले आहोत. याचा अर्थ इंग्रजी शिकण्याची क्रिया तुमची कधीतरी पाठीमागे सुरू झालेली आहे. इन द पास्ट, सिन्स लॉंग दिस ऍक्शन इज गोइंग ऑन. Until this moment, this action of learning English is in progress, is in continuation. And that's why the meaning of this sentence is nothing but इंग्रजी आम्ही शिकत आलेले आहोत. This is the meaning of this sentence. म्हणजे we are learning English, आम्ही इंग्रजी शिकत आहोत. असं जर म्हटलं तर फक्त प्रेझेंट मोमेंटला, पास्ट मध्ये कधी सुरू झाली काय झाली काही माहित नाहीये. पण वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश म्हटलं की या वाक्याचा अर्थ असा होतोय की तुमची ही क्रिया खूप काळापासून, खूप वेळापासून चालू आहे, असा मीनिंग त्याचा निघतो. आणखीन एक एक्झाम्पल मी या ठिकाणी देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बेसिक डिफरन्स कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स चा डिफरन्स जो आहे ते. आय हॅव
been reading a novel. What is mean by novel? Yes, tell me. Novelचा meaning कादंबरी. I have been reading a novel. मी एक कादंबरी वाचत आहे. I am reading a novel म्हणजे मी आता पुस्तक वाचतोय किंवा सध्या मी वाचायला सुरुवात केलेला आहे याचा अर्थ असा होतो. पण I have been reading a novel म्हणजे या ठिकाणी reading of novel, this action starts in the past since prior to many days, since prior to many hours, and that action is in continuation, is in progress, is going on in the present moment, and that's why the meaning of this sentence is मी कादंबरी वाचत आलेलो आहे. म्हणजे कादंबरी वाचण्याची क्रिया ही तुमची भूतकाळात सुरू झालेली आहे, कधीतरी पाठीमागे सुरू झालेली आहे आणि ती क्रिया आजही चालू आहे. कादंबरी वाचण्याची क्रिया संपलेली नाही, चालूच आहे. दररोज तुम्ही काय 1 पान 2 पान 4 पान 10 पान वाचत असताल, जे काही असेल ते ती क्रिया तुमची चालू आहे. आणि म्हणून अशा वेळेला आपल्याला हे वाक्य वापरावं लागतं. या वाक्यात सब्जेक्ट हा आहे, हे हॅव, हे बीन, हे V1 आणि ing. आणि अ नॉवेल काय वाचत आहे, व्हॉट्सअप उत्तर काय मिळते, ऑब्जेक्ट मिळते. लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं हे परफेक्ट इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स असतं. आणखी एखादं वाक्य आपण असं पाहूया. द पीपल इन इंडिया have been fighting against the problem of corruption. What is the meaning of this sentence? The people in India have been fighting against the problem of corruption. Which is the main action in this sentence? कोणती क्रिया व्हायली या ठिकाणी मुख्य, फायटिंग. या ठिकाणी फायटिंग हे V1 आणि ing. ing तर कळतं सगळ्यांना. मग जनरली ing हे फक्त क्रियापदांना लागत असतं. मग एक तर प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये किंवा व्हर्बला किंवा जिरंडला. लक्षात ठेवा. आणि मग या ठिकाणी फायटिंग हे मेन वर्ब आहे. या ठिकाणी हेल्पिंग वर्ब कोणता आलाय, टू हॅव चा आलाय. कोणत्या काळातला आहे, वर्तमान काळी आहे. म्हणजे या वाक्याचा काळ प्रेझेंट टेन्स आहे. आता टू हॅव आहे म्हणजेच परफेक्ट आहे. परत टू बी आलाय म्हणजे इम्परफेक्ट आहे ing लागल्यामुळे. म्हणजे टू हॅव परफेक्ट आणि टू हॅव हे प्रेझेंट मधलं असल्यामुळे परफेक्ट प्रेझेंट आणि टू बी प्लस ing प्रत्यय म्हणजेच इम्परफेक्ट. परफेक्ट इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स हे हॅव प्रेझेंट मधलं असल्यामुळे प्रेझेंट टेन्स. म्हणजे या पूर्ण वाक्याचा अर्थ फक्त ह्या 3 शब्दावर डिपेंड आहे. म्हणजे टेन्स लक्षात ठेवा. म्हणजे कुठल्याही वाक्याचा काळ हा इंग्लिश लँग्वेज मध्ये त्या वाक्यातले हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब वरून ओळखावा लागतो. आणि जेव्हा केव्हा एखाद्या वाक्याचा टेन्स बदला म्हणतात तेव्हा त्या वाक्यातलं हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब मध्येच बदल करावा लागतो. बाकी बदल करायची गरज पडत नाही. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून आता या वाक्याकडे जर पाहिलं तर हु हॅव बीन फायटिंग अगेन्स्ट द प्रॉब्लेम ऑफ करप्शन. कोण लढत आहेत या करप्शनच्या प्रॉब्लेमच्या विरोधात, द पीपल इन इंडिया. दिस इज द सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स. आता काय लढत आहेत उत्तर मिळतं, नाही मिळत. कोणाला लढत आहेत उत्तर मिळतं, नाही. कोणाच्या विरुद्ध, कशाच्या विरुद्ध, तर त्याचं उत्तर मिळतं द प्रॉब्लेम ऑफ करप्शन, अगेन्स्ट द प्रॉब्लेम ऑफ करप्शन. या ठिकाणी व्हॉट आणि हुमचं उत्तर मिळत नाही आणि म्हणून या अगेन्स्ट द प्रॉब्लेम ऑफ करप्शनला या ठिकाणी आपण सी म्हणायचं. यस प्लस टू हॅव प्लस बीन प्लस V1 प्लस ing प्लस O/C इज द स्ट्रक्चर ऑफ परफेक्ट इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स. म्हणजे या वाक्याचा अर्थ असा आहे की भारतातील लोक या भ्रष्टाचाराच्या समस्येच्या विरुद्ध लढत आलेले आहेत. याचा अर्थ कसा होतो की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हा संघर्ष करतोय, गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या
करप्शनच्या प्रॉब्लेमच्या अगेन्स्ट आपण फाईट करतोय असा याचा मीनिंग होतोय, लक्षात ठेवा. म्हणजे फक्त एवढं जर म्हटलं द पीपल इन इंडिया आर फायटिंग अगेन्स्ट द प्रॉब्लेम ऑफ करप्शन, याचा अर्थ आता प्रेझेंट मोमेंटला फाईट करत आहे. मागे कधी सुरू झाले माहित नाही, त्याच्याशी घेणं देणं नाही. पण अशी काही ऍक्शन असते, अशी काही क्रिया असते की जी मागे सुरू झालेली आणि ती आजपर्यंत चालू आहे. तुम्हाला असा मीनिंग सांगायचा असतो एखाद्या, त्या अर्थानं तुम्हाला जेव्हा वाक्य बोलायचं असतं तेव्हा हा टेन्स वापरावा लागतो, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने हा परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. त्याचं हे स्ट्रक्चर आहे आणि त्याचा हा यूज आहे. भूतकाळात सुरू झालेली एखादी क्रिया किंवा वर्तमानात खूप काळापासून सुरू असलेली एखादी क्रिया आणि ती आजही एखादी क्रिया चालू असेल तर अशी क्रिया दर्शविण्यासाठी आपल्याला या टेन्सचा वापर करावा लागतो. अशा पद्धतीने हा परफेक्ट इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. आता आपण प्रेझेंट टेन्सचे एकूण 4 प्रकार पाहिले. एक वाक्य एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी तुम्हाला देतोय मी आणि त्या वाक्याचं 4ही काळामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे, लक्षामध्ये ठेवा. त्याचा अर्थ पण आपण पाहूया या ठिकाणी. द बॉयज complete their work. मुलं त्यांचे काम पूर्ण करतात. वाक्याचा अर्थ असा आहे. याचा टेन्स कोणता आहे सांगा मला. विच इज द टेन्स. वर्ब कोणता इथं, कशाची क्रिया व्हायली, कंप्लीट करण्याची. कंप्लीट हे वर्ब आहे. कितवा रूप आहे, फर्स्ट फॉर्म आहे. कोण करायला क्रिया, द बॉयज, याला सब्जेक्ट म्हणायचं. या ठिकाणी देअर वर्क, या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणायचं याला. आता लक्षात घ्या, या वाक्यात सब्जेक्ट V1 + O/C अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे हा कोणता टेन्स झाला, सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. कोणता टेन्स झाला, सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स S + V1 + O/C अशा प्रकारची रचना. मुलं त्यांचं काम पूर्ण करतात असा या वाक्याचा अर्थ आहे. म्हणजे साधा वर्तमान काळ. एखादी क्रिया, एखादी गोष्ट वर्तमानात केली जाते तेव्हा त्यावेळेला आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स वापरावा लागतो. किंवा त्यांची हॅबिट्स असेल किंवा युनिव्हर्सल ट्रूथ असेल, सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर आपण पाहिला. आता या वाक्याचं रूपांतर आपल्याला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये करायचं आहे. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये करायचं आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला वाक्यरचना जरी पाठ नसली एखाद्या काळाची आणि तुम्हाला जर सहाय्यकारी क्रियापदांचे वापर पाठ असतील तर तुम्हाला हे करता येतं, लक्षात ठेवा. आता कंटिन्युअस म्हटलं की पहिल्यांदा तर सब्जेक्ट येतो. सब्जेक्ट कोणता आहे, द बॉयज. आता मला सांगा, कंटिन्युअस या नावासाठी आपण कशाची सहाय्यकारी क्रियापद वापरतो, टू बी ची वापरतो, बरोबर आहे. मग टू बी चं आता इथं कोणतं वापरायचे, टू बी ची कोणती आहेत, आठवा तो 4 टाणा डोळ्यासमोर. टू बी ची कोणती आहेत, एम इज, आर, was, were, will be, shall be, be, being, been आहे. या ठिकाणी कंटिन्युअस प्रेझेंट आहे म्हणजे टू बी ची प्रेझेंट मधली वापरायची. मग टू बी ची प्रेझेंट मधली कोणती आहेत, एम इज, आर. यापैकी आता इथं एम इज, आर पैकी कोणतं येईल, द बॉयज. सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, प्लुरल आहे. म्हणजे या ठिकाणी आर येईल. या ठिकाणी आर कसा आला कळालं तुम्हाला, समजलं आर कसा आलं ते, त्या नावामुळे आर या ठिकाणी येतं, लक्षात ठेवा. आता जेव्हा कंटिन्युअस या नावासाठी आपण टू बी वापरतो तेव्हा टू बी च्या पुढे काय येत असतं, कंटिन्युअस या नावासाठी जेव्हा टू बी वापरतो तेव्हा V1 + ing येतं. मी ऑलरेडी शिकवलेलं आहे तुम्हाला. म्हणजे या ठिकाणी V1 आणि ing, म्हणजे V1 कोणता इथं कंप्लीट, त्याला काय लावायचंय, ing लावायचंय, बरोबर आहे, कंप्लीटिंग. बस झालं. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कशामुळे, आर वर्तमान काळी आहे. कंटिन्युअस कशामुळे, टू बी + ing असल्यामुळे. म्हणजे हा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स झाला. देअर वर्क, हे झालं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य. द बॉयज आर कंप्लीटिंग देअर वर्क, हा सब्जेक्ट झाला. हे टू बी झालं, हे V1 + ing झालं आणि हे ऑब्जेक्ट झालं, बरोबर आहे. म्हणजे मुलं त्यांची काम पूर्ण करत आहेत या वाक्याचा अर्थ. मुलं त्यांचं काम करतात, मुलं त्यांचं काम पूर्ण करत आहेत म्हणजे आता करत आहेत. प्रेझेंट
द ऍक्शन ऑफ कंप्लीटिंग वर्क इज गोइंग ऑन, इज इन प्रोग्रेस. आणि म्हणून या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा याला इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स किंवा याला प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स म्हणतो. आता याचा बदल आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये करूया. परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये करूया. आता परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये करायचंय. स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे काय आहे स्ट्रक्चर. आता हे वरचं काय आहे, एस प्लस टू बी V1 ing O/C. टू बी म्हणजे एम इज आर या ठिकाणी, बरोबर आहे, एम इज आर. आता परफेक्ट प्रेझेंट टेन्स करायचंय. परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हटल्यास टू बी प्लस काय येतंय, हे एस प्लस काय येतंय, या ठिकाणी परफेक्ट साठी हॅव किंवा हॅज येतं, बरोबर आहे. टू हॅवच्या पुढे नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप O/C. अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये. मग या ठिकाणी परफेक्ट प्रेझेंट टेन्स द बॉयज. आता या ठिकाणी आपल्याला परफेक्ट साठी टू हॅव ची सहाय्यकारी क्रियापद वापरायची. परफेक्ट प्रेझेंट आहे, मग टू हॅव ची प्रेझेंट मधली कोणती, हॅव आणि हॅज. बॉयच्या पुढे काय येतं, हॅव येतं. त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब येतं. कंप्लीटचा थर्ड फॉर्म काय येतं, कंप्लीटेड. देयर वर्क. This is the sentence is in perfect present tense. Now the fourth type, perfect continuous. Perfect continuous किंवा imperfect present tense, बरोबर आहे. आता हा चौथा प्रकार आहे. एकच वाक्य चार काळात कसं खेळवलं जातं हे आपण पाहायला लागलो. आता परफेक्ट इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे वाक्य रचना. पाठ असेल ठीक आहे, नसेल पाठ आपण तयार करू शकतो. या ठिकाणी द बॉयज हा सब्जेक्ट पहिल्यांदा घेतला आपण. आता परफेक्ट साठी कशाचं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय, टू हॅव चा प्रेझेंट टेन्स आहे. परफेक्ट इम्परफेक्ट प्रेझेंट आहे, मग टू हॅव ची प्रेझेंट मधली कोणती, हॅव आणि हॅज. या ठिकाणी कोणतं येतंय, हॅव येतंय, बरोबर आहे. आता इम्परफेक्ट साठी टू बी घेतोय, परत या ठिकाणी परफेक्ट हॅव आलाय. मग टू बी च हॅवच्या पुढे येणारं जे रूप आहे ते म्हणजे बीन आहे. टू बी घेतला. परफेक्ट साठी टू हॅव प्लस V3 आलं, पास्ट पार्टिसिपल. आता इम्परफेक्ट साठी टू बी घेतलं. इम्परफेक्ट साठी V1 प्लस ing घ्यावं लागतं, म्हणजे कंप्लीटला ing लावायचं, कंप्लीटिंग. आणि बाकीचे शब्द जशाला तशी देअर वर्क. म्हणजेच हे स्ट्रक्चर जे आहे हे यस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ing plus O/C. म्हणजे these are the structures of these four types of present tense. आणि त्या ठिकाणी एक वाक्य आपण चार काळामध्ये कशा पद्धतीने करू शकतो ते या ठिकाणी दिलेलं आहे. हा सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट आहे. या ठिकाणी हॅव आलेलं आहे, इथं बीन ing आलेलं आहे, V1 आहे, या ठिकाणी टू बी आलंय, टू हॅव आलंय. अशा पद्धतीने देअर वर्क हे ऑब्जेक्ट आहे, देअर वर्क हे ऑब्जेक्ट आहे. या ठिकाणी हे V3 आहे, हे टू हॅव आहे, हे वर्तमान काळी आहे, हे टू हॅव आहे. आणि या ठिकाणी टू बी हे पण आलंय आणि हे V1 प्लस ing आलेलं आहे. अशा पद्धतीने वाक्य रचना असतात आणि अशा पद्धतीने एक वाक्य चारही काळामध्ये बदल करावा लागतं. कधी कधी तुम्हाला या काळातलं वाक्य देतील, डायरेक्ट या काळात किंवा कुठल्याही काळामध्ये करा म्हणतील. काळामध्ये बदल करणे म्हणजे त्या वाक्यातल्या फक्त सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदामध्ये बदल करणे, एवढं लक्षामध्ये ठेवा. काय बदल करायचा यासाठी तुम्ही सहाय्यकारी क्रियापदांचा वापर, तो जो चार्ट दिलेला आहे मी, आणि त्याच्यानंतर जो यूज ऑफ हेल्पिंग वर्ब्स हा पार्ट दिलेला आहे, तो जर फिट्ट डोक्यामध्ये असेल तर टेन्स सहज तुम्हाला करता येईल. लक्षात ठेवा, हे टेन्सचा बदल करता येईल. एक वाक्य 12ही काळामध्ये तुम्हाला करता येईल आणि त्या पद्धतीनंच एकूण तेवढेच काळ असतात लँग्वेज मध्ये, भाषा बोलत असताना, भाषा लिहित असताना, त्याच्याशिवाय दुसरा टेन्स नसतो, एवढं लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून त्या सिच्युएशन मध्ये कोणत्या टेन्स मध्ये वाक्य वापरायचं हे त्या काळाच्या वाक्यरचनेनुसार आपण ठरवावं लागतं, त्या सिच्युएशन नुसार ठरवावं लागतं, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून हे प्रेझेंट टेन्सचे एकूण 4 प्रकार आज आपण पाहिलेले आहेत. याच्यानंतर हा पास्ट टेन्स जो प्रकार आहे तो आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षामध्ये ठेवा, हे टेन्स जर शिकले, टेन्स जर पाठ झाले, वाक्यरचना जर पाठ झाल्या तर इंग्लिश लँग्वेज वरती कमांड मिळवायला तुम्हाला खूप सोपं जाईल. आणि आपल्याला इंग्लिश भाषा बोलत असताना, वाक्य लिहित असताना, वाक्य बोलत असताना आपल्याला कोणता टेन्स वापरायचा हे आपल्याला त्याच्याशिवाय कळणार नाहीये. आणि म्हणून
हे सर्व बेसिक जे काही गोष्टी आहेत त्या तुम्ही समजून घ्या, डोक्यामध्ये ठेवा आणि हे सर्व शिकत असताना या सर्व गोष्टींचा इथून पुढच्या ग्रामरचा जो बेस आहे ते आपले पहिले 1 ते 20 जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. ते बेस आहे. पुन्हा पुन्हा ते 1 ते 20 व्हिडिओ लेक्चर्स पहा. एवढं पुन्हा पुन्हा सांगणार आहे मी, म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला हेच सांगणार आहे मी की 1 ते 20 जे व्हिडिओ आहेत तो बेस आहे संपूर्ण ग्रामरचा आणि तो जर डोक्यामध्ये असेल तर हे खूप सोपं जातं. लक्षामध्ये ठेवा, हे पाठ करत बसायची सुद्धा गरज पडत नाहीये. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो पुन्हा सांगतोय, माझ्या ह्या व्हिडिओ लेक्चर सोबतच आपलं जे स्टेप बाय स्टेप इंग्लिश ग्रामर आहे अ परफेक्ट सोल्युशन जे बुक आहे त्याची हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी तुमच्या जवळ ठेवा आणि त्याला या माझ्या व्हिडिओ लेक्चरचा आधार द्या. इंग्लिश लँग्वेज मध्ये तुम्ही परफेक्ट व्हायला काहीही वेळ लागणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, आमचे सर्व हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट घर बसल्या पाहायचे असतील, इंग्लिश भाषा शिकायची असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आयकॉन बटन जे आहे त्याला प्रेस करायला सुद्धा विसरू नका.